दादा मेजर साहेब असं आहे हे तुमचं काम चांगलं आहे. 27 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण सुतार नावाचे हे प्रवासी माढा तालुक्यातले आहेत, आपल्या बाजूच्या तालुक्यातले. ते पुण्याला जात असताना बसमध्ये होते आणि बसमध्ये आल्यानंतर ते IT इंजिनियर आहेत. त्यांचं एक लॅपटॉप IT इंजिनियरला किती महत्त्वाचं असतं लॅपटॉप हे आपल्याला सगळ्याला अवगत आहे. ते एका बॅगमध्ये होतं. ज्यावेळेस इंदापूरला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की माझी बॅग लॅपटॉपची नाही, म्हणून ते बिचारे परेशान झाले. त्यांचं कारण त्याच्यामध्ये खूप माहिती, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन होतं. ते ताबडतोब खाली उतरले बस स्टँडच्या आणि त्यांनी आमचे त्या पोलीस मदत केंद्रामध्ये आमचे सचिन बोंबे आहेत, हे तिथे अलर्ट होते. यांची अवस्था बघून त्यांनी पाहिलं आणि त्यांनी विचारलं काय बाबा म्हणून. तर यांनी सांगितल्यानंतर त्यांनी इमिडिएटली त्या ठिकाणची भौतिकजन्य परिस्थिती पाहिली. बसमध्ये कोण होतं, कंडक्टर कोण आहे, ड्रायव्हर कोण आहे, ही सगळी परिस्थिती पाहिली आणि आमचा तपास तो अकलूज बसपर्यंत पोहोचला. म्हणजे त्यांना असं वाटलं की ही बॅग घेणारा अकलूज बसमध्ये बसलेला, म्हणून ताबडतोब अकलूजच्या बसस्टँडला पण कळवलं आणि त्या ठिकाणी आम्ही यशस्वी झालो की ती बॅग आम्हाला बसमध्ये मिळाली. परंतु नेमकी कोणी चोरून नेली होती याच्याबद्दल काही मिळू शकलेलं नाही. परंतु पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे नको आणि पोलिसांचा अलर्टनेस हे पाहून ज्यांनी कोणी नेली होती ती बॅग त्या लॅपटॉपसोबत टाकली. ती लॅपटॉप आम्ही हस्तगत करू शकलो आणि ते आज श्रीकृष्ण सुतार IT इंजिनियर आणि त्यांचे वडील यांच्या ताब्यात आम्ही देत आहोत. खरंच ते भाग्यवान आहेत. पोलीस तर कंटिन्यू काम करतच असतात, परंतु बरेच वेळा आम्हाला यश येत नाही. पण हे यशस्वी करण्यासाठी आमचे पोलीस मदत केंद्र बसस्टँड या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे सचिन बोंबे यांचा तत्परता आहे आणि त्यांच्या तत्परतेमुळे हे यशस्वी होऊ शकलं. मला एवढंच सांगायचं आहे की कधी कोणाची काही चोरी व्हायला नको यासाठी आपण लक्ष राहिलं पाहिजे. पण चोरी झाली तर घाबरून न जाता त्याच्यामध्ये काय लूप्स आहेत, काय मिळतात आपल्याला याच्याकडे लक्ष दिलं आणि पोलिसापर्यंत पोहोचलं तर 100% जसा लॅपटॉप आता मिळाला तसा लोकांच्या वस्तू मिळण्याचं प्रमाण वाढू शकतं. एवढंच मला वाटतं. धन्यवाद.